नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या चॅनेलवर। आज आपण भारतातील सर्वाधिक पवित्र आणि आनंदाचा सण मकर संक्रांत याची कथा, महत्त्व, परंपरा आणि वैज्ञानिक कारणे याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ जरूर पहा, कारण अनेक अशा गोष्टी आपण शेवटपर्यंत उलगडणार आहोत ज्या अनेकांना माहीतच नसतात। मकर संक्रांत हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस। भारतात हा दिवस संक्रांती म्हणून साजरा केला जातो। 12 संक्रांत असतात, पण मकर संक्रांत सर्वात महत्त्वाची, कारण ती सूर्याच्या मोठ्या परिवर्तनाची सुरुवात दर्शवते। या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो, म्हणजे सूर्य पूर्वेकडून उत्तरेकडील भागाकडे सरकत जातो। हाच बदल भारतीय खगोलशास्त्रानुसार एक शुभ घटना मानली जाते। वैज्ञानिक महत्त्व: मकर संक्रांतीनंतर दिवस मोठे आणि रात्र लहान होत जातात। सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढते, त्याचा शेती, हवामान आणि आरोग्यावर मोठा परिणाम होतो। जगातील विविध संस्कृतींमध्ये हा काळ हार्वेस्ट सीझन म्हणून ओळखला जातो। तापमानातील बदल, वाऱ्यांची दिशा आणि वातावरणातील बदल हे सर्व सूर्याच्या स्थानाशी जोडलेले आहेत। हे बदल हजारो वर्षांपासून भारतीयांनी नीट निरीक्षण केलेले होते, हे आपल्या पूर्वजांच्या प्रगत ज्ञानाचे दर्शन। धार्मिक महत्त्व: भारतीय धर्मशास्त्रानुसार उत्तरायण काळ अत्यंत शुभ मानला जातो। महाभारतात भीष्म पितामहांनीही उत्तरायणाची वाट पाहून देहत्याग केला, अशी कथा आहे। या दिवशी गंगा स्नान, दान, जप, तप यांना विशेष पुण्य प्राप्त होतं। सूर्यनारायणाची पूजा करून आरोग्य, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना केली जाते। सूर्य हा ऊर्जेचा, प्रकाशाचा आणि जीवन देणारा देवता म्हणून पूजला जातो। सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व: मकर संक्रांत हे फक्त धार्मिक नाही, तर सामाजिक एकतेचं प्रतीक आहे। आपण म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। या वाक्यामध्ये मोठा संदेश आहे। भूतकाळातील कडवटपणा विसरून नात्यांमध्ये गोडवा आणूया। स्त्रिया हळदी कुंकू करतात, मैत्रिणींना भेटवस्तू देतात, हळदी कुंकू निमित्त विशेष कार्यक्रम केले जातात। आरोग्यदायी महत्त्व: हिवाळ्याच्या दिवसात शरीराला उष्णता देणारे पदार्थ प्रचलित आहेत। तिळाचे लाडू, गूळ, शेंगदाणे, पोळी, हलवा, खिचडी हे पदार्थ कॅल्शियम, आयर्न, हेल्दी फॅट्स यांनी समृद्ध असतात आणि शरीराची इम्युनिटी वाढवतात। शेतकऱ्यांसाठी महत्त्व: मकर संक्रांती म्हणजे नवीन शेती हंगामाची सुरुवात। पिकांनी भरलेले शेत, आनंदाचा काळ। दक्षिण भारतात पोंगलमध्ये शेतातील ताजे धान्य वापरून पोंगल डिश तयार केली जाते। हे समृद्धीचे प्रतीक आहे। शेतकरी बैलांची पूजा करतात, कारण ते त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत। लोककथा आणि संप्रदाय: भारतात प्रत्येक भागात मकर संक्रांतीशी निगडीत अनेक कथा आहेत। सूर्य आणि शनी यांची भेट: या दिवशी सूर्य आणि शनी यांचे वैर संपले, अशी कथा आहे। देव-दानव युद्ध समाप्ती: उत्तरायणात देवांची शक्ती वाढते, ही मान्यता आहे। पतंगोत्सव: गुजरात आणि राजस्थानमध्ये या काळात आकाश पतंगांनी भरून जातं। सूर्याचे स्वागत करण्याची परंपरा आहे। तर मित्रमैत्रिणींनो, असा हा वैज्ञानिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्यदायी प्रेक्षणीयता असलेला सण मकर संक्रांत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या घरी संक्रांत कशी साजरी केली जाते। पुन्हा भेटू पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला।